जैसे गीतकार कहता है, जिसे वो प्यार करता है उसी को वो डांटता है। हालेलुया। वो ये इसलिए डांटता है कि मेरे बच्चे मेरी आज्ञा को पालन करें। हालेलुया। और जहां मैं वो स्वर्ग में हूँ वहीं पर मेरे बच्चे लोग हों। हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। हम फिर से एक बार गीत गाएंगे, परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे। तारक तो सामर्थ्य यीशु देव युगानी गाया है। अपन गीत गाओ, देवाचन नाम धन्यवाद।
एक पुत्र देखील त्यांना आपल्यासाठी राखून ठेवला नाही. त्यांना तुम्हा आणि माझ्यासाठी आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांना दिला. हालेलुया. एवढी अमाप प्रीती त्या परमेश्वराने आपल्या सगळ्यांवरती केलेली आहे. हालेलुया. आणि त्या प्रीतीचं मोजमाप आपण करू शकत नाही. करू शकतो का? नाही. जगातली कोणतीही सृष्ट वस्तू घ्या, सोने रुपे काय कोणतीही वस्तू घ्या, त्याच्याशी तुल्य कोणी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपण गीत गाऊ, पुन्हा ऐकू. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कोणी करणार नाही कधी अशी केलीस. हालेलुया. हालेलुया. आपल्यावरती आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रीती केलेली आहे. हालेलुया. बायबल असं सांगतं योहान 3:16 मध्ये की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. आपण गीत गाऊ, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.
आपण वेळ लागलेली लोक. प्रेज द लॉर्ड. वचनाचं, देवाच्या उपस्थितीचं, त्याच्या आराधनेचं, त्याच्या स्तुतीचं वेळ लागले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वेळी लोक. प्रेज द लॉर्ड. प्रभूसाठी आपण आपल्या डोळे बंद करूया. आराधनेमध्ये जाऊया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देत त्याचे गौरव, त्याची महिमा करूया. जीवन का तेरे सन्मुख आते हम. हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो. हे जीवन का तेरे
परमेश्वर पिता तेरी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं, तेरी महिमा के लिए धन्यवाद। और प्रभु जी तेरा वचन हमारे लिए प्रभु जी नया जल के समान है प्रभु जी, और प्रभु जी उस प्रकाश के समान है जो प्रभु जी हमारी राह पर प्रभु जी हमें उजाला दिखाता है पिता। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी उस उजाले के लिए पिता, उस प्रकाश के लिए प्रभु, तेरी महान सामर्थ के लिए हम धन्यवाद देते हैं, तेरी महान उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं, तेरे पवित्र आत्मा के लिए हम धन्यवाद देते हैं जो हमसे आज कुछ विशेष रूप से बात करने जा रहे हैं प्रभु जी। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी उस तेरी आत्मा के लिए जो प्रभु जी हमें आशीषित करने के लिए यहाँ पर मौजूद है पिता। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी उस प्रभु जी चंगाई के लिए पिता जो प्रभु जी आज हमें छूने जा रही है, उस बात के लिए पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु जी जो हमसे तू करना चाहता है। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी उस प्रैक्टिकल बातों के लिए पिता जो हमें तू सिखाना चाहता है।
हम धन्यवाद देते हैं। हम में से कोई भी ऐसा कोई नहीं होगा पिता जो खाली हाथ जाएगा प्रभु। तेरी महिमा से भरकर हम यहाँ से जाएंगे, तेरी सामर्थ से भरकर चंगाई को लेकर जाएंगे। एक नया प्रभु जी सामर्थ्य और नया बल लेकर यहाँ से हम जाएंगे। जो आने वाले दिनों के लिए प्रभु जी हमारे लिए प्रभु जी आशीष का कारण बने, वो ऐसा होने दे। हमारी प्रार्थनाओं को सुन रहा है, धन्यवाद दे। सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। बैठ जा। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। प्रभु के धन्यवाद, प्रभु के धन्यवाद कि हमारे बीच में प्रभु की उपस्थिति है। हालेलुया। कुछ प्रैक्टिकल बातों को हम सीखेंगे यहाँ पर, और हिंदी मराठी मैं बोलने की कोशिश करूंगा। हम प्रैक्टिकल बातों को हम सीख रहे हैं। कई हफ्तों से मैं कुछ ऐसी बातों को सिखा रहा हूँ जो हमें हमारे आत्मिक जीवन को बढ़ाने में सहायता करेंगे, और बहुत सारी बातें जो परमेश्वर हमें सिखाना चाहता है उन बातों को हम सीख रहे हैं। एक नया विषय मेरे सामने नहीं है, लेकिन एक पुराना विषय, लेकिन नए तरीके से हम सीखेंगे। उस विषय को परमेश्वर हमें सिखाना चाहता है, परमेश्वर हमें कुछ बताना चाहता है उसके लिए। तो आप सभी को पता है प्रार्थना के बारे में। प्रार्थना किस किस को पता है? प्रार्थना के बारे में सभी को पता है। ऐसा कोई है यहाँ पर जो प्रार्थना के बारे में कुछ भी नहीं जानता? हालेलुया। सब लोग जानते हैं। प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु की स्तुति हो कि परमेश्वर हमें सिखा चुका है कि बहुत सारी बातें प्रार्थना के बारे में। लेकिन प्रार्थना के बारे में सीखते हुए प्रार्थना ना करने के कुछ कारण है। प्रार्थना ना करने के कारण, उन कारणों को हम देखेंगे यहाँ पर। हालेलुया। प्रार्थना करने के कारण आपने बहुत कुछ देखे होंगे, लेकिन प्रार्थना ना करने के, या हम प्रार्थना नहीं कर पाते, या प्रार्थना करने से हम चूक जाते, किन कारणों से हम प्रार्थना करना चूक जाते हैं, या किन कारणों की वजह से हम प्रार्थना नहीं कर पाते, उन बातों को हम यहाँ पर देखने जा रहे हैं। कि परमेश्वर चाहता है कि हम प्रार्थना करें। परमेश्वर चाहता है कि प्रार्थना ना करने के जो कारण है, उन कारणों को हमारे जीवन से, हमारे हृदय से, हमारे भविष्य से परमेश्वर निकाले, और प्रार्थना करने के लिए हम अधिक उत्साहित हो, अधिक सचेत हो, अधिक सचेत होकर हम प्रभु के पास जाए, प्रभु के साथ एक अच्छा संबंध बिताए, प्रभु के साथ एक अच्छा समय बिता पाए। इसके लिए परमेश्वर हमें कुछ बातों को सिखाना चाहता है। जब मैं इस संदेश को लिख रहा था आज सुबह में, मैंने कुछ बातों पर यहाँ पर मनन किया। शैतान नहीं चाहता कि हम इन बातों के बारे में सीखें, शैतान नहीं चाहता कि इन बातों को हम जानें, शैतान नहीं चाहता कि हम इन बातों के ऊपर मनन करें, या शैतान नहीं चाहता कि हम इन बातों को ज्यादा ध्यान देकर सुने। इसलिए आपको सचेत रहना है, आपको अपने कान को खुले रखना है कि मैं अच्छी रीति से इन बातों को सुनूंगा, और इन बातों के ऊपर ज्यादा ध्यान दूंगा कि मेरी प्रार्थना ज्यादा इफेक्टिव हो, परिणामकारक हो। मराठीमध्ये ज्याला म्हणलं की आपली परिणामकारक ही प्रार्थना असली पाहिजे, है ना। कारण प्रार्थना ही खूप महत्वाची गोष्ट आहे। सैतानाची इच्छाच नाही की आपण ही प्रार्थनेविषयी आपण ऐकावं, कारण प्रार्थना ही सैतानाला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या सर्व प्रकारच्या राज्याला हलवणारी गोष्ट आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कारण प्रार्थना ही सैतानाचं राज्य हलवू शकते, सैतानाच्या सामर्थ्याला हलवू शकते, त्याचं कार्य बंद पाडू शकते, त्याच्या कार्यावर विजय होण्यासाठी आपल्याला मदत करू शकते। आणि म्हणून देवाच्या लोकांनी देवाजवळ जाऊन रोज प्रार्थना करावी, आणि प्रार्थना करण्यासाठी आपल्याला जी जी अडचण येतात त्या अडचणांवर कशी मात करावी आज आपण शिकणार आहोत। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कारण प्रार्थना करने के लिए बहुत सारी रुकावटें हैं हमारे जीवन में, बहुत रुकावटें आती है कि प्रार्थना हम ना करें, और प्रार्थना ना करने के लिए हमें बहुत सारी कारणों को हम परमेश्वर को बताते हैं, या पास्टर को बताते हैं, या सिस्टर को बताते होंगे, या किसी हमारे घर के किसी सदस्य को भी हम बताते हैं कि हमारे प्रार्थना में ये रुकावटें आ रही है, इस रुकावटों को हम कैसे दूर करें। मैंने परमेश्वर की इन बातों को सीखा है। परमेश्वर बहुत सारी बातों को हमें सिखाना चाहता है, इसलिए हम बातों को सीखेंगे। मेरे साथ एक वचन को पढ़ेंगे। पहला कारण है कि हमारे पास टाइम नहीं है। हमारे पास क्या नहीं रहता? हम प्रार्थना क्यों नहीं कर पाते? क्योंकि हमारे पास क्या नहीं रहता? टाइम नहीं रहता। बाजू वाले को बताए कि हमारे पास टाइम नहीं, इसलिए हम प्रार्थना नहीं कर पाते। हमारे पास समय नहीं है, इसलिए हम प्रार्थना नहीं कर पाते। प्रार्थना ना करण्याचं सर्वात कॉमन कारण आहे कोणतं? की आपल्याजवळ काय नाहीये? वेळ नाही, म्हणून आपण प्रार्थना करत नाही। किती लोक आहेत की प्रार्थना करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाहीये? तुम्ही आता हात वर नाही करणार, पण बरेच लोक असे आहेत की त्यांच्याजवळ प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही। मॅक्झिमम लोक
प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही म्हणून प्रार्थना नाही करत, कारण त्याच्याजवळ काय नाहीये, वेळ नाहीये. पण बायबल आपल्याला काय सांगतं त्याच्याविषयी आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 108 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. भजन संहिता उसका 108 अध्याय 1 और 2 वचन पढ़ेंगे. हाँ 108 1 2 मराठीमध्ये वाचते प्रजर आपल्यासाठी. हे देवा माझे मन स्थिर आहे, मी गाई, मी जीवे भावे स्तोत्र गाई. हे सतारी, हे विने जागृत व्हा, मी प्रभातीला जागे करेन. हालेलुया. हालेलुया. दाऊद का भजन है और दाऊद का भजन क्या कहता है कि मैं पांव फटते ही, यहाँ पर हिंदी में ऐसा लिखा है कि हे परमेश्वर मेरा हृदय स्थिर है, मैं गाऊंगा, मैं अपने आत्मा से भजन गाऊंगा. हे सारे की ओर बिना जागो, मैं आप पांव फटते जाग उठूंगा. हालेलुया. पांव फटते मतलब सुबह सुबह 5 बजे 4 बजे हो सकता है, कभी कभी 3 बजे भी हो सकता है, लेकिन ये ऐसा समय है जो परमेश्वर चाहता है कि उस समय हम क्या करें, उस समय हम प्रार्थना करें. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करने का उचित समय, बाजू वाले को बताया, प्रार्थना करने का उचित समय, प्रार्थना करने का उचित समय आपको ढूंढना पड़ेगा, आपको ढूंढना पड़ेगा. हालेलुया. क्योंकि प्रार्थना करने का समय कभी भी नहीं मिलता, कभी भी. जिसको भी आप देखेंगे, जिसको कोई भी काम नहीं है, उसको मोबाइल देखने का काम है. जिसको कुछ भी काम नहीं है, उसके पास क्या काम है, मोबाइल देखने का काम है, या पिक्चर देखने का काम है, सीरियल्स देखने का काम है. उसको इधर उधर की बातें करने का काम है. उसके पास काम है लेकिन बातें करने का काम है. जिसके पास कुछ भी काम नहीं है, उसको मोबाइल देखने का, जो मैंने बताया, वो काम है. इसलिए हमारे पास, किसी के पास भी, यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति के पास, किसी के पास प्रार्थना करने के लिए टाइम नहीं है. टाइम निकालना पड़ता है. हालेलुया. टाइम क्या करना पड़ता है, निकालना पड़ता है. हमें ढूंढना पड़ता है कि उचित समय हम प्रार्थना कर सके. हालेलुया. क्योंकि प्रार्थना करने के लिए कभी भी टाइम नहीं मिलेगा. ना शाम को मिलेगा, ना दोपहर को मिलेगा, ना सुबह मिलेगा, ना कभी रात को मिलेगा. कभी भी आपके पास ऐसा समय आएगा कि जिस समय आप बोलेंगे ये टाइम नहीं है, ये उचित टाइम नहीं है, ये समय अच्छा नहीं है, मैं प्रार्थना कर सकूं. बहुत शोरगुल है या बहुत हल्ला गुल्ला जैसे बोलते ना मराठीमध्ये आपण बोलतो, बहुत खूप गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे मी काय करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही. लेकरू मध्येच उठतं, मोबाईल मध्येच वाचतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी होतात की ज्या वेळेस वेळ आपल्याला असं वाटतं की ही वेळ प्रार्थनेची वेळ नाही. पण या ठिकाणी दावीद काय म्हणतो की मी सकाळी उठतो. कशासाठी उठतो, प्रार्थनेसाठी उठतो. हालेलुया. मी कशासाठी उठतो, प्रार्थनेसाठी. मी प्रभातीला जागे करीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी सकाळीच उठून काय करतो, देवाजवळ जातो. दाविदाने एक ठराविक वेळ ठरवली होती, प्रार्थनेची ही समय आहे. हालेलुया. दानिएलाने पण वेळ ठरवलेली होती. दानिएल तर दिवसातून किती वेळा प्रार्थना करत होता, 3 वेळा. बायबल सांगतं त्या ठिकाणी, वाचा माझ्या बरोबर दानिएलाचं पुस्तक 6वां अध्याय 10वें वचन. हिंदी में दानिएल की किताब उसका 6 अध्याय 10 पद. क्या बताता है, आपने कई बार पढ़ा है लेकिन फिर से एक बार पढ़िए क्योंकि परमेश्वर हमें कुछ सिखा रहा है. त्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेने असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. हालेलुया. अपनी रीति के अनुसार जैसा वो दिन में 3 बार अपने परमेश्वर के सामने घुटने टेककर प्रार्थना और धन्यवाद करता था, वैसे ही तब भी करता रहा. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. हिंदी में बहुत अच्छा लिखा है कि जैसे वो प्रार्थना करता था मतलब वो करते आ रहा है. कितने दिन से, बहुत समय से करता आ रहा है, यानी सालों से वो करता आ रहा होगा. क्योंकि अभी दानिएल का है, क्या है, बूढ़ा है. दानिएल अभी जवान नहीं है. दानिएल क्या है, बूढ़ा है. जब वो उस जरुब्बाबेल के द्वारा नबूकदनेस्सर के द्वारा वहां पर आया था, वहां वो आते हुए जवान था, एक ही बहुत ही जवान लड़का था. और अभी वो बूढ़ा है, राजा बदल गए, बहुत कुछ बदल गया, लेकिन उसका समय जो परमेश्वर के साथ वो बिता था, उसका जो समय परमेश्वर के साथ उसने तय किया था, उस समय को वो कभी नहीं भूला. हालेलुया. क्योंकि परमेश्वर के साथ समय बिताने के लिए हमें समय निकालना पड़ता है. हालेलुया. दानिएल एक ऐसा व्यक्ति था जो राज्य को चलाने की जिम्मेदारी उस पर थी. हालेलुया. दानिएल के ऊपर क्या थी,
राज्य को चलाने की जिम्मेदारी थी, और राज्य को चलाने वाला एक ऐसा व्यक्ति जो उसके पास कभी भी समय नहीं रहता। बहुत सारे काम, हजारों काम होते होंगे उसके पास, लेकिन उसके पास हजारों काम होते हुए भी वो परमेश्वर के लिए एक टाइम निकालता था। हालेलुया। परमेश्वर के लिए उसके पास समय था। अभी भी आपके पास ऐसा लग रहा होगा आपको कि मेरे पास टाइम नहीं है। प्रार्थना करने का एक पहला कारण जो है कि मेरे पास क्या नहीं है, टाइम नहीं है, समय नहीं है। अगर आपको ऐसा लगता है तो इन लोगों के पास टाइम था। राजा के पास टाइम था, दानियल के पास टाइम था, पतरस के पास टाइम था, यूहन्ना के पास टाइम था, पौलुस के पास टाइम था, समय था। यीशु मसीह के पास वक्त था, समय था। हालेलुया। यीशु मसीह जो बहुत अच्छा उदाहरण है, क्योंकि वो सबसे बड़ा उदाहरण है। हालेलुया। उसके बारे में ऐसा बताया गया कि वो सुबह सुबह वो क्या करता था, पहाड़ पर जाता था, रात भर परमेश्वर के साथ एक अच्छा समय बिताता था, क्योंकि उसके पास क्या था, समय था प्रार्थना करने के लिए। हालेलुया। अगर आप ऐसा कभी भी जिंदगी में, आप इसके आगे कभी भी ऐसा बोलेंगे कि मेरे पास प्रार्थना करने के लिए समय नहीं, तो आपने आपके ऊपर ज्यादा ध्यान देना। इस वचन को याद करना कि दानियल के पास अगर समय था तो मेरे पास भी रहेगा। हालेलुया। अगर दाऊद के पास समय था तो मेरे पास भी रहेगा, और इन सब दासों के पास अगर समय है तो मेरे पास भी प्रार्थना करने के लिए समय है। हालेलुया। बड़ा कारण है कि मेरे पास टाइम नहीं है प्रार्थना करने के लिए, लेकिन इस कारण को आज से आपकी जिंदगी में निकाल देना है। हालेलुया। दूसरा कारण है कि प्रार्थना ना करने का एक दूसरा कारण हो सकता है। मरकुस रचित सुसमाचार उसका 9 अध्याय 29 वचन। मरकुस रचित सुसमाचार मार्क 9:29 वाचा। त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? तो त्यास म्हणाला ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आता त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्या ठिकाणी शंका आहे। हालेलुया। काय आहे त्यांच्या मनामध्ये? शंका आहे। म्हणून प्रभूची घटना तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे, मी घटना सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये, बरोबर ना? कारण घटना सांगत आपण राहिलो तर आपल्याला वेळ जास्त जाईल, कारण पुढे आपल्याला जायचंय। त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय आहे, शंका आहे, कारण ते भूताला काढू शकले नाही, दुष्ट आत्मा त्याच्यातून निघाला नाही। त्याचं कारण काय होतं? त्यांची प्रार्थना कमी होती। पण प्रार्थना कमी असण्या पाठीमागं कारण काय होतं? शंका होती। त्यांची काय होती बरं? शंका होती। डाऊट जे आहे ते तुम्हाला कधीही प्रार्थना करू देणार नाही। शंका जी आहे ती तुम्हाला कधीही इफेक्टिव्हली, ज्याला आपण म्हणतो ना की इफेक्टिव्हली प्रार्थना करायची किंवा परिणामकारक प्रार्थना करायची, ती प्रार्थना तुम्हाला होऊ देणार नाही तुमच्याकडून। कारण बऱ्याच वेळेस शंका असू शकते। शंका असू शकते का? निश्चित अर्थाने असू शकते। आपके मन में डाउट हो सकता है क्या प्रार्थना करते टाइम? हो सकता है। डाउट किसकी ओर से आता है? डाउट, संशय किसकी ओर से आता है? हिंदी में संशय बोलते हैं ना उसको। तो संशय किसकी ओर से आता है? शैतान की ओर से आता है, और अपने हृदय की ओर से आता है, क्योंकि हम बहुत ही डाउट करने वाले लोग हैं। जैसे थोमा था जो डाउट करने वाला था। थोमा था क्या करता था? वो डाउट करता था। वो ऐसा बोलता था कि जब तक मैं उसकी फसली में हाथ डालकर नहीं देख लेता तब तक मैं विश्वास नहीं करूंगा। अगर ऐसा आपकी सोच है, जब तक परमेश्वर काम नहीं करता तब तक मैं प्रार्थना नहीं करूंगा, जब तक परमेश्वर ये उचित रिजल्ट मुझे नहीं आता तब तक मैं प्रार्थना नहीं कर सकूंगा या प्रार्थना नहीं करूंगा, तो कभी भी आप प्रार्थना नहीं कर पाएंगे। क्योंकि प्रार्थना करते करते हुए अपना जीवन क्या होता है? बदलते रहता है। लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात राहिली पाहिजे, प्रार्थना ही देवाला बदलत नाही, तुमची प्रार्थना ही देवाला बदलत नाही। देव चांगला आहे आणि चांगलाच असणार आहे। हालेलुया। देव पवित्र आहे, तो पवित्रच असणार आहे। तो अपवित्र आहे आणि तुम्ही प्रार्थना केली तो पवित्र होणार आहे असं काही नाही। तो दयाळू नाही आणि तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तो दयाळू होणार आहे असं अजिबात नाही। तो अगोदर पासून दयाळू आहे, बरोबर ना? अगोदर पासून दयाळू आहे, अगोदर पासून प्रेमळ आहे। तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तो प्रेमळच राहणार आहे कायम, पण प्रार्थना आपल्याला बदलते। आमेन। हालेलुया। प्रार्थना तुम्हाला आणि मला बदलते। प्रार्थना आपण दयाळू नसू, आपण प्रार्थनेने जास्त दयाळू बनतो। प्रेज द लॉर्ड। अगर हम दया करने वाले नहीं है तो हम दया करने वाले बन जाते हैं प्रार्थना करने के बाद। अगर हम प्रेम करने वाले नहीं है तो हम प्रेम करने वाले बन जाते हैं प्रार्थना करने के बाद। प्रार्थना, आपकी प्रार्थना परमेश्वर को नहीं बदलती, आपकी प्रार्थना आपको बदलती। हालेलुया। बाजू वाले को बोले, आप परमेश्वर को, आपकी प्रार्थना परमेश्वर को नहीं बदलती, आपकी प्रार्थना अपने आप को बदलते। हालेलुया। आपल्या स्वतःला बदलण्यासाठी आपण प्रार्थना करतो। हालेलुया। देवाला बदलत नाही आपण प्रार्थनेने, कारण देवाला कोणीही बदलू शकत नाही। देव
हजारो वर्षापासून दयाळू आहे आणि हजारो वर्षापर्यंत पुढे अनंत काळापर्यंत तो दयाळूच राहणार आहे. त्याच्या स्वभावात काहीही फरक पडलेला नाही. तो आहे असाच आहे आणि अनंत काळापर्यंत तो तसाच असणार. तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेने त्याचाच काही चेंज होणार नाहीये. तो कृपा करत नाहीये. किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे मी शंका धरल्यानंतर मी प्रार्थना नाही करू शकत. तर शंका तुमच्या मनातून तुम्ही काढली पाहिजे, कारण तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय. डाऊट जे आहे ते तुमच्या अंतःकरणातून सतत काय झालं बरं, निघालं पाहिजे. कारण शंका ही सैतानाकडून आहे आणि शंका सैतान निर्माण करतो आणि तुमची प्रार्थना बंद पाडतो. त्याची इच्छा एवढीच असते की तुम्ही प्रार्थना करू नये, कारण म्हणून तो शंका निर्माण करतो. खरंच देवाजवळ तुझी प्रार्थना जात असेल का, ही एक शंका आहे. खरंच देव तुझी प्रार्थना ऐकतो का, ही एक शंका आहे. खरंच देव या ठिकाणी तू जिथं बसलायस तिथं उपस्थित आहे का, ही एक शंका आहे. याबरोबर ही शंका आहे की खरंच इतक्या दिवसापासून तू प्रार्थना करतोयस काहीच होत नाही, ही एक शंका आहे. बऱ्याच अशा शंका असू शकतात आणि अशा शंकांच्यामुळे काय होतं बरं, आपण प्रार्थना करणं काय करतो, थांबवतो, बंद करतो. कारण मोठ्या मोठ्या लोकांचं तसं झालेलं आहे. मोठ्या मोठ्या लोकांचं ज्यांनी देवाची सेवा केलेली आहे, जे मोठ्या कितीतरी दिवसांपासून प्रार्थना करतात, त्यांच्या सुद्धा मनात शंका निर्माण करतो सैतान, त्यांच्या सुद्धा मनात. कारण बऱ्याच वेळेस तसं असं वाटू शकतं की नाही देव ऐकत नाहीये, मग प्रार्थना कशासाठी करा. पण तुम्हाला माहिती आहे काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला प्रार्थना करत राहिलं पाहिजे. कारण प्रार्थनेमधलं अडखळ नाही दुसऱ्या नंबरचं की शंका येते म्हणून आपण प्रार्थना करत नाही. बऱ्याच वेळेस तुम्हाला शंका आली असेल, बऱ्याच वेळेस तुम्हाला डाऊट आला असेल, पण डाऊट ज्या वेळेस येईल त्यावेळेस हा निश्चय करा की जेवढा डाऊट जास्त तितकं मी जास्त देवाजवळ बसणार. हालेलुया. की शंका मेरे अंदर अगर संशय आता है तो मैं ज्यादा देर तक परमेश्वर के पास बैठूंगा, क्योंकि परमेश्वर यही चाहता है कि शंका के साथ में हम परमेश्वर के साथ बैठे. हालेलुया. क्योंकि शंका होगी, संशय होगा, हमारे मन में डाउट होगा. अगर डाउट के साथ अगर बैठेंगे, आप ऐसा सोच रहे होंगे कि बाकी शिष्यों के, थोमा को छोड़ के बाकी शिष्यों के मन में डाउट नहीं था. ऐसा सोच रहे आप? नहीं, बाकी शिष्यों के मन में भी डाउट था. वो भी डरे हुए थे, लेकिन वो क्या कर रहे थे, लेकिन वो प्रार्थना कर रहे थे. एक रूम में बंद थे, लेकिन थोमा जो था वो रूम छोड़कर बाहर जा चुका था. लेकिन बाकी शिष्य क्या कर रहे थे, बाकी शिष्यगण एक रूम में बैठकर परमेश्वर की बात जो रहे थे, परमेश्वर की वो भरोसा कर रहे थे कि यीशु मसीह आएगा और हमें छुड़ाएगा और इस संकट से हमें बाहर निकालेगा. यही है, थोमा के मन में डाउट था, लेकिन वो एक जगह पर नहीं बैठा. लेकिन बाकी शिष्य को परमेश्वर ने नहीं डाला, या परमेश्वर को यीशु मसीह ने ऐसा नहीं बोला कि आपके मन में क्यों शंका है. लेकिन थोमा के बारे में ऐसा बोला गया, उनके मन में भी डाउट था, लेकिन डाउट में भी वो परमेश्वर के साथ थे. हालेलुया. क्योंकि सब तो भाग गए थे ना, भाग गए थे नहीं, केवल पतरस भाग गए थे, सब बाकी सब भाग गए थे. प्रभु यीशु मसीह को जो पकड़ा गया तो सब भाग गए थे. कोई भी उसके सामने ऐसा नहीं था जो उसको पकड़ने गेत्सेमनी बाग में जो पकड़ने आया था तब था. लेकिन परमेश्वर ऐसा चाहता है कि शंका के साथ में, संशय के साथ में हम प्रार्थना कर सके. और इसीलिए पर वो जो डाउट का जो दूसरा कारण है, उस डाउट के कारण को हमारे जीवन से क्या करना है, निकाल देना है. तीसरी बात, मत्ती सुसमाचार उसका 13 अध्याय 22 पद. मत्ती सुसमाचार उसका 13 अध्याय 22 पद है. यहाँ पर ऐसा लिखा है हिंदी मध्ये, मराठी मध्ये वाचा. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. क्या बताया गया वहां पर 22 पद, जो झाड़ियों में बोया था वह है जो वचन सुनता है, पर संसार की चिंता और धन का धोखा वचन को दबाता है और वह फल नहीं लाता. तीसरा कारण क्या है, क्योंकि वो क्या करते हैं, चिंता करते हैं, और चिंता के कारण वो क्या कर नहीं पाते, प्रार्थना नहीं कर पाते. बाजू वाले को बोले, चिंता के कारण वो प्रार्थना नहीं कर पाते. जो डिस्टर्ब रहता है, डिस्ट्रैक्शन रहता है, जिसको हम बोल सकते हैं कि वो भटकना रहता है, जिसको हम भटकना बोल सकते हैं ना, जिसको हम हमारे विचार क्या होते हैं, भटकते रहते हैं. जब भी आप प्रार्थना करने बैठे तब आपके विचार क्या होंगे,
भटकेंगे। आपके विचारों के ऊपर चिंता का साया रहेगा, चिंता का साया रहेगा। इसका कर्जा देना है, उसका कर्जा देना है, ये EMI भरना है, उसके पास जाना है, इस काम को करना है, इस काम को नहीं करना है, और इसको फोन करना है, इसको नहीं करना है। ऐसी बहुत सारी ऐसी बातें होगी जो बातें हमारे मन के अंदर रहती है और हमारे हृदय के अंदर रहती है, और इन बातों के कारण हम प्रार्थना नहीं कर पाते, जिसको हम भटकना बोल सकते, जिसको हम ऐसा बोल सकते कि वो हमारे जीवन को, हमारी प्रार्थना को डिस्ट्रैक्ट करता है। अब जब भी आप प्रार्थना करने बैठे, आपने ऐसा सोच के बैठे होंगे कि मैं आधा घंटा प्रार्थना करूंगा, लेकिन आपकी प्रार्थना 10 मिनट में खत्म हो जाती है। या ऐसा हो सकता है कि आप आधा घंटा प्रार्थना भी करें, लेकिन उसमें से 20 मिनट ऐसे होंगे आप भटकते रहेंगे आपके विचार, और 10 ही मिनट आप एक कॉन्सेंट्रेट करके, जैसे एक केंद्रित विचार करके आप प्रार्थना कर सकेंगे, लेकिन 20 मिनट आपके ऐसे ही व्यर्थ जाएंगे। आपका प्रार्थना कितने घंटे का हुआ, कितना हुआ, आधा घंटे का आप सोच के बैठे थे, लेकिन एक्चुअल में आपका प्रार्थना 10 ही मिनट होता है। क्यों ऐसा होता है? क्योंकि आपके विचार क्या होते हैं? भटकते। आपले विचार भटकल्यामुळे आपण प्रार्थना नाही करू शकत। 10 मिनिट केवळ आपली प्रार्थना झाली, त्याचं कारण काय की बाकीच्या 20 मिनिटात चिंता केली, बाकीच्या 20 मिनिटात भटकले, बाकीच्या 20 मिनिटात इकडचं तिकडचं बऱ्याच गोष्टी अशा आल्या की त्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट झालो। कारण या डिस्ट्रॅक्शनला आपण आपल्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे। कारण प्रॅक्टिकली वे किंवा ज्याला आपण कृतीमध्ये प्रार्थना करणं म्हणतो ना, त्या कृतीमधल्या प्रार्थनेमध्ये आपले विचार भटकले नाही पाहिजे। आणि भटकणं हे आपल्याला प्रार्थनेपासून डिस्ट्रॅक्ट करू शकतं। आपल्यावर चिंता असणार आहे, आपल्यावर काळजी असणार आहे। जशा प्रकारे इथे लिहिलंय की वचनाची वाढ खुंटवण्यासाठी आपल्यावर दबाव असणार आहे नेहमी, आणि वचनाची वाढ खुंटवतात। प्रार्थना आपली बंद पडते चिंतेमुळं, दबावामुळं, टेन्शनमुळं, काळजीमुळं। आपल्या मनात असे हजारो विचार आहेत, त्या हजारो विचारांच्यामुळे, आणि ते विचार आपल्याला काय करतात बरं? प्रार्थना करू देत नाही। सर्वात मोठं कारण आहे लक्षात आहे, आणि या चिंतेमुळे, कारण आजकालचं जग जे आहे ते चिंतेनं दबून गेलेलं आहे, आणि चिंतेनं दबून गेल्यामुळे आपण प्रार्थना नाही करू शकत। हे भटकणं जे आहे ते आपल्या जीवनातून निघालं पाहिजे। ज्या पण वेळेस तुम्ही प्रार्थना करताय त्यावेळेस हा विचार करून जा, प्रार्थनेच्या रूम मध्ये किंवा प्रार्थनेच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकाल बसाल की मी अर्धा घंटा ठरवले तर अर्धा तास मी काहीही बाकीचे विचार करणार आहे। ठीक आहे, तुमच्या मनात विचार असतील, भटकणं असेल, आपके मन में हो सकता है कि आपके मन में विचार होंगे, आपको चिंताएं रहेगी, आपको EMI भरना होगा, आज का ही दिन होगा, ऐसा हो सकता है। लेकिन एक बात ध्यान में रखना कि परमेश्वर सब बात पर कंट्रोल करता है, और सभी बातों को वो जानता है अच्छी रीति से, और सभी बातों को वो अच्छी रीति से संभालना भी जानता है। हालेलुया। और इसलिए आपको क्या करना है? जो समय आपने तय किया है उस समय के अनुसार प्रार्थना करना है। दानियेल के बारे में हम जब पढ़ते हैं, वहां पर ऐसा बताया गया कि दानियेल ने क्या सुना? ये फरमान सुना कि उसको मार डालने का राजा ने क्या किया? तय किया है। और वो फरमान सुन के क्या करता है? अपने रूम में जाता है और वो प्रार्थना करता है। हो सकता है उसके मन में विचार होंगे कि अगर मैं प्रार्थना करूंगा तो मुझे शेर की मार में डाला जाएगा, मुझे ऐसा हो सकता है कि राजा के क्रोध का सामना मुझे करना पड़ेगा, ऐसा हो सकता है कि मैं कल की सुबह जिंदा न रहूं। लेकिन ये जानते हुए भी वो प्रार्थना कर रहा है। हालेलुया। और एक बार नहीं 3 बार प्रार्थना कर रहा है। हालेलुया, हालेलुया। ये करने के लिए हमें क्या करना है? हमारे भटकने वाले विचारों को क्या करना है? नियंत्रित करना है प्रभु के वचन पर, प्रभु की सामर्थ पर, प्रभु की पवित्र आत्मा पर। और अगर पवित्र आत्मा पर या प्रभु की सामर्थ पर हम नियंत्रित नहीं कर पाए तो हमेशा आपकी प्रार्थना जितना आपने सोचा है उतना नहीं कर पाएंगे। जितना अपने अंदर ऐसा आपको लग रहा होगा कि मैं ये कर पाऊंगा, लेकिन ये कर नहीं पाएंगे, क्योंकि चिंता आपको प्रार्थना नहीं करने देगी। क्योंकि चिंता या भटकना आपको आपके विचारों में प्रार्थना कभी नहीं करने देगी। क्योंकि आपका आने वाला कल या भविष्य हो सकता है, या पुराना जो बीता हुआ कल हो सकता है, उस बात की आप चिंता कर सकते हैं। आपको गिल्टी फील हो सकता है। कभी भी ऐसा, बहुत सारे लोग ऐसे होते हैं कि उनके मन में हमेशा एक गिल्टी फील होता है कि मैं प्रार्थना नहीं कर पाता, ये नहीं कर पाता। ठीक है, परमेश्वर जानता है आपकी कमजोरी को, परमेश्वर जानता है आपके पास समय नहीं, परमेश्वर जानता है आपकी चिंताओं को, परमेश्वर जानता है आप दुखी है, परमेश्वर जानता है कि आपके जीवन में कष्ट है, परमेश्वर जानता है कि आप नहीं कर पा रहे, परमेश्वर जानता है कि आपके घर में क्या है और क्या नहीं है, परमेश्वर जानता है आपके बैंक में कितना पैसा है, परमेश्वर जानता है कि आपके ऊपर कितना कर्जा है। और इन्हीं बातों में परमेश्वर यही चाहता है कि आप परमेश्वर के साथ एक अच्छा समय बिताएं। हालेलुया, हालेलुया। क्योंकि परमेश्वर को सब कुछ पता है। और ये बात हमेशा ध्यान में रखना कि परमेश्वर हर बात पर कंट्रोल करना जानता है। हालेलुया, हर बात पर कंट्रोल करना जानता है। तीसरी बात, चौथी बात हम पढ़ेंगे यहाँ पर, और मत्ती रसूल समाचार उसका 26 अध्याय 41 पर।
तीन गोष्टी आपण पाहिल्या. चौथी गोष्ट आहे मत्ती सुसमाचार, मत्ती सुवर्तमान 26वा अध्याय 21 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागरूक रहा व प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना ना करने का चौथा कारण क्या है कि हमें पता नहीं प्रार्थना कितनी इफेक्टिव हो सकती है या प्रार्थना क्या कर सकती है ये पता नहीं होता, इसलिए हम प्रार्थना नहीं कर पाते. अगर जिसको पता है प्रार्थना का फायदा, अगर जिसको पता है वो क्या कर पाएगा, अच्छे से प्रार्थना कर पाएगा. और प्रभु यीशु मसीह ने यहाँ पर प्रार्थना एक फायदा जो प्रार्थना के बाद हो सकता है उस बात को शिष्यों को समझाना चाहता है, या वो समझाना चाहता है कि प्रार्थना के द्वारा क्या हो सकता है. हालेलुया. क्योंकि प्रभु यीशु मसीह कहां पर है, उसके चेलों के साथ गेत्सेमनी बाग में है. और गेत्सेमनी बागेमध्ये असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की शिष्य जे आहे ते घाबरलेले. शिष्यांना असं वाटतं की आता आम्ही काय करावं, आणि येशू प्रार्थना करायला गेलेला आहे, पण शिष्य काय करतायत बरं, झोपा काढतायत. शिष्य काय करतायत, झोप काढतायत. आणि जे झोपले आणि एक वेळा नाही तर दोन वेळा येशू ख्रिस्ताने त्यांना येऊन उठवलं आणि त्यांना म्हणाले की जागृत राहा आणि प्रार्थना करा, कारण तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थनेचा फायदा आपल्याला माहित नाही म्हणून आपण प्रार्थना नाही करू शकत. चौथं कारण आहे प्रार्थनेचा ज्याला फायदा माहिती आहे ना तो प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेद्वारे काय होऊ शकतं ही गोष्ट ज्याला माहिती नाही ना तो प्रार्थना नाही करू शकत. आणि प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेचा फायदा माहित असणं महत्वाचं आहे. प्रार्थनेविषयी माहित असणं गरजेचं आहे. प्रार्थनेविषयी आपण केवळ नॉलेज घेऊन पण प्रार्थना नाही करू शकत. प्रार्थना करण्यानेच आपण जास्त इफेक्टिव्हली प्रार्थना करू शकतो. हालेलुया. कारण केवळ अभ्यास करून प्रार्थना नाही होत, कारण वाचून केवळ प्रार्थना नाही. मी तुम्हाला शिक्षण देऊन केवळ प्रार्थना होत नाही, किंवा बायबल वाचून केवळ प्रार्थना होत नाही, बायबल विषयी काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगून केवळ प्रार्थना होत नाही. तर प्रार्थना ही ऍक्च्युअल मध्ये करावी लागते, प्रत्यक्षात प्रार्थना करावी लागते आणि त्याच वेळेस ती प्रार्थना होते. लक्षात घ्या. बाजूला सांगा की प्रार्थनेविषयी माहिती करून घे, कारण प्रार्थनेविषयीची माहिती असायला हवी, प्रत्येकाला माहिती असायला. कारण बऱ्याच लोकांना प्रार्थनेचं महत्व माहीत नाही, प्रार्थनेचे फायदे माहीत नाही, प्रार्थना काय करू शकते हे माहीत नाही. प्रार्थना काही लोक प्रार्थना करत नाहीत ना, त्यांना प्रार्थनेचे फायदे माहित नाहीत म्हणून ते प्रार्थना करत नाही. प्रार्थना काय करू शकते हे त्यांना माहित नाही म्हणून ते प्रार्थना करत नाही. लक्षात घ्या. शिष्यांना अजून माहित नव्हतं आणि म्हणून शिष्यांना त्याने काय सांगितलं, परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, प्रार्थना करा. शिष्यांना प्रार्थनेचे फायदे वेळोवेळी प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितले की ही जात कशापासून जात नाही, प्रार्थने वाचून जात नाही. आपण प्रार्थनेचा फायदा आहे. परीक्षेत पडू नये म्हणून काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. देवाजवळ जाण्यासाठी आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. लक्षात घ्या. कारण प्रार्थना ही प्रार्थनेचे बरेचसे फायदे आहेत, मी तुम्हाला सांगितले होते. आणि प्रार्थनेचे फायदे त्या फायद्यांना जाणून घ्या. जर फायदे समजले तर तुम्ही प्रार्थना करा. जर काही माहित नसेल तर तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. कारण बऱ्याच वेळेस आपण त्या गोष्टी आपल्याला माहित नाही. कारण त्या जुन्या लोकांचं पॅटर्न तपासा. पॅटर्न म्हणजे त्या लोकांनी काय केलं, कसं केलं, कशा प्रकारच्या प्रार्थना केल्या, त्यांचे पॅटर्न्स काय होते तुम्हाला माहिती आहे. त्यांचे पॅटर्न ज्याला आपण पॅटर्नला काय म्हणतो, त्यांची पद्धत काय होती, त्यांची पद्धत काय होती प्रार्थना करण्याची. जसं दावीद होता तशा प्रकारे दानियेलाविषयी आपण वाचलं, दावीदाविषयी माहिती आहे, शमूएलाविषयी तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर मोशेविषयी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर यहोशूआविषयी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर शिष्यांच्या विषयी पेत्र असेल, योहान असेल, याकोब असेल, पौलविषयी माहिती आहे, त्यांनी कशा प्रार्थना केल्या, काय केलं, त्यांना काय फायदा झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचं पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. तो रात्रभर प्रार्थना करायचा, डोंगरावर जायचा, जंगलामध्ये जायचा, एकांतात बसायचा, रडून प्रार्थना करायचा, अश्रू ढवळून प्रार्थना करायचा आणि एकांतात बसून प्रार्थना करायचा. बरेचसे पॅटर्न आहे. हे पॅटर्न तपासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रार्थनेचा फायदा आहे. हालेलुया. कारण पद्धत तपासली ना, ते आपल्याला जर ज्यावेळेस माहित नसतं ना त्यावेळेस आपण वाचायला चालू करतो आणि वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं. हालेलुया. चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की प्रार्थनेविषयी माहिती नाही म्हणून आपण प्रार्थना करत नाही. पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली होती की तुमचा जो वेळ नसतो म्हणून आपण काय करत नाही, प्रार्थना करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली होती, शंका असते म्हणून काही लोक काय करत नाही, प्रार्थना करत नाही. विचार भटकतात. तिसरं कारण डिस्ट्रॅक्शन असतं किंवा विचार भटकतात म्हणून काय करत नाहीत माणसं, प्रार्थना करत. आणि चौथी गोष्ट प्रार्थना न करण्याचं कारण काय, चौथी गोष्ट की आपल्याला माहित नाही प्रार्थनेचे फायदे म्हणून आपण काय करत नाही, प्रार्थना करत नाही. पाचवी गोष्ट, काही असे पाप असतात की ज्याची कबुली दिली गेलेली नसते म्हणून माणसं प्रार्थना नाही. पाप प्रार्थनेपासून तुम्हाला नेहमी लांब ठेवणार. वाचा माझ्या बरोबर
प्रार्थनेपासून काय करणार बरं? पाप हे नेहमी तुम्हाला प्रार्थनेपासून लांब ठेवणार. कारण प्रार्थना ही काय करते बरं? तुम्हाला नेहमी सतत आणि सतत देवाजवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आणि देव काय? देव काय आहे? देव पवित्र आहे. देव काय आहे? देव चांगला आहे. देव पवित्र आहे. देवासमोर खोटं चालत नहीं. देवासमोर परमेश्वर के सामने झूठ नहीं चलता. परमेश्वर एक पवित्र है और पवित्र होने के कारण अपवित्र व्यक्ति उसके सामने बैठ नहीं पाता, या अपवित्रता आप उसके सामने आपको बैठने नहीं देते. अपवित्रता या आपके मन में पाप रखकर आप उसके सामने बैठ नहीं पाते, या अपवित्र रहकर आप बाइबल को उठा नहीं पाते, अपवित्र रहकर बाइबल को पढ़ नहीं पाते, या उसके सामने आप अपने आंसुओं को उसके सामने नहीं दिखा पाते, या परमेश्वर के सामने उसके चरणों में बैठकर उसके सामने समय नहीं बिता पाते. क्योंकि एक पाप जो रहता है वो आपको हमेशा प्रार्थना से दूर रखेगा. क्योंकि पर पाप हमें और परमेश्वर का संबंध जो है वो हमें जुदा करता है, या परमेश्वर से अलग करता है हमें पाप. इसलिए हमें क्या करना है? पाप को परमेश्वर के सामने कबूल करना है. ऐसा कोई भी ऐसा पाप हो सकता है आपसे गलती हो सकता है कि आपसे जानबूझकर गलती हो या अनजाने में गलती हो, लेकिन अगर आपसे गलती हुई है तो तुरंत उसकी क्षमा मांगना जरूरी है. हालेलुया. अगर आपने तुरंत क्षमा नहीं मांगी तो 1 दिन, 2 दिन, 3 दिन, हफ्ता, 1 महीना, सालों तक आप परमेश्वर से दूर रहेंगे. आप कभी भी प्रार्थना नहीं कर पाएंगे. अगर प्रार्थना करना है तो हर गलती की क्षमा मांगना जरूरी है. हर गलती को परमेश्वर के सामने कबूलना जरूरी है. क्योंकि गलती की क्षमा मांगे बगैर आप परमेश्वर के सामने बैठ नहीं पाएंगे. पवित्र अपने आप को यीशु के लहू से धोए बगैर आप उसके सामने बैठ नहीं पाएंगे. अगर आपको ऐसा लग रहा होगा कि मैं गलती के साथ उसके साथ पास जाऊंगा और परमेश्वर की उपस्थिति में बैठूंगा और उससे कुछ प्रार्थना को उसके सामने ऐसा बोल पाऊंगा, ऐसा नहीं कर पाएंगे आप. वो हो सकता है वो नाटक करे आप, लेकिन वो सच्चाई में वो प्रार्थना नहीं हो सकती. अगर सच्चाई में प्रार्थना करना है, परमेश्वर के सामने सच्चाई के साथ बैठना है, तो आपको गलती की क्षमा मांगना ही मांगना है. हालेलुया. अगर गलती की क्षमा नहीं मांगेंगे, पाप के साथ उसके सामने बैठेंगे, तो कभी भी आप प्रार्थना नहीं कर पाएंगे. घुटने तो टेकेंगे लेकिन आपसे प्रार्थना नहीं हो पाएगी. और शैतान हमेशा आपको याद दिलाते रहेगा कि तेरे अंदर तो पाप है, तू क्या प्रार्थना कर रहा है, तेरी प्रार्थना नहीं सुनी जाएगी. इसलिए जरूरी है क्या है कि उसके सामने अपने आप को क्या करे? कबूल करे. वो बोले कि परमेश्वर मैंने पाप किया, ये गलती की है, जानबूझकर हो या अनजाने में हो, मैंने लेकिन गलती की है, उसकी तू क्षमा कर. प्रभु चाहता है कि आप उसकी क्षमा मांगे, और क्षमा का परमेश्वर निश्चित रूप से परमेश्वर आपको क्षमा करेगा. निश्चित रूप से परमेश्वर आपके पापों को धो देगा. वो टाइम लेगा, कभी कभी वो टाइम लेगा, कभी कभी वो क्षमा करने के लिए हो सकता है कि वो आपको ताड़ना दे, हो सकता है कि आपको शिक्षा देने के लिए या आपको सिखाने के लिए कुछ बातों को बताए, लेकिन परमेश्वर क्षमा जरूर करेगा. हालेलुया. कि परमेश्वर चाहता है कि उसके बच्चे उसके सामने बैठे, उसके बच्चे उसके सामने समय बिताए, उसके साथ समय बिताए, अपने आप को पवित्र करके वो प्रार्थना में बैठे. इसलिए वो क्या चाहता है कि कन्फेस करे. वो हर एक व्यक्ति उसको प्रार्थना नहीं जम रही, या ऐसा हो सकता है कि आपको प्रार्थना नहीं कर पा रहे, आप उसके सामने जाए. हालेलुया. परमेश्वर आपको क्षमा करेगा और उसके साथ एक अच्छा संबंध बिताकर आप अच्छे रीति से प्रार्थना कर पाएंगे. हालेलुया. क्योंकि पाप क्या करता है? हमेशा एक बॅरियर ज्याला आपण म्हणतो एक आडभिंतीप्रमाणे उभं राहतं, है ना. पाप काय करतं? एक आडभिंतीप्रमाणे उभं राहतं. परमेश्वर त्या बाजूला आहे आणि आपण या बाजूला असतो. ती भिंत दूर होत नाही तोपर्यंत परमेश्वराने तुम्ही जवळ येऊ शकत नाही. भिंत नेहमी दूर केली गेली पाहिजे, आणि म्हणून ते बॅरियर किंवा आग मधली भिंत काढून टाका, म्हणजे परमेश्वर तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला क्षमा करून तुम्ही चांगल्या प्रकारची प्रार्थना करू शकाल. 6वी गोष्ट, इफिस्करास पत्र 6वा अध्याय 17वे वचन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 17वे वचन. हिंदीमध्ये वाचा बरोबर, सापडलं तुम्हाला? 17 आणि 18 वाचा, 2 वचन वाचा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. हा वाचा. 18 वचन वाचा तुम्ही. 17 आणि 18 या ठिकाणी मी हिंदीमध्ये वाचतो तुमच्यासाठी. इसलिए जब परमेश्वर के
और उद्धार का टोप और आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है ले लो, और हर समय और हर प्रकार से आत्मा में प्रार्थना और विनती करते रहो, इसलिए जागते रहो कि सब पवित्र लोगों के लिए लगातार विनती किया करो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कुछ ऐसी बातें हो सकती है, ऐसे बातें हो सकती है जो शैतान की ओर से हो, या शैतान के ऐसे गढ़ हो सकते हैं कि जिस वजह से आप प्रार्थना नहीं कर पा रहे। शैतान के गढ़ को हटाना है। बाजू वाले को बोले, शैतान के गढ़ को हटाना है। हालेलुया। शैतान के गढ़ भी आपके प्रार्थना में रुकावट हो सकते हैं। निश्चित रूप से हो सकता है कि शैतान के कुछ गढ़ ऐसे हो सकते हैं जिस वजह से आप प्रार्थना नहीं कर पा रहे होंगे। ये आप कुछ ऐसी बातें मैं पहले जो बताई कि जैसे एक पाप हो सकता है, उसके साथ ही हमारा भटकना, विचारों का भटकना हो सकता है, और हमें ज्ञान नहीं है, ये कारण हो सकता है। और ये ऐसी बात है जो हमारे जीवन में शैतान के कुछ गढ़ हो सकते हैं। आपके फैमिली में हो सकते हैं, आपके परिवार में हो सकते हैं, आपके परिवार के लोग जो है उनके मन के ऊपर रह सकते हैं, आपकी आत्मा के ऊपर हो सकते हैं, आपके शरीर के ऊपर हो सकते हैं, जिस वजह से आप क्या नहीं कर पाएंगे, प्रार्थना नाही कर पाएंगे. ज्या गोष्टीमुळे आपण प्रार्थना नाही करू शकत असे काही सैतानाचे पण गण असू शकतात. त्यांना तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे हलवणं गरजेचं आहे. बाजूला सांगा, देवाच्या वचनाद्वारे त्या गडांना तोडणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाद्वारे त्या गडांना तोडणं गरजेचं आहे. तुमचे विचार नाही भटकत आहे, तुम्ही वेळ पण काढताय प्रार्थनेसाठी आणि तुमच्या जीवनात काही पाप पण नाहीये आणि तुम्ही चांगल्या प्रकारे देवाजवळ एक चांगला संबंध पण तुमचा आहे, प्रार्थनेचं महत्व पण तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. मग काय कारण असू शकतं? सैतानाचे काही गड असू शकतात की त्या गडांच्या मुळे तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. आणि म्हणून त्या गडांना काय केलं पाहिजे? हलवलं पाहिजे. त्या गडांना आपल्या जीवनातून हुसकावलं पाहिजे, त्या गडांना काढून टाकलं पाहिजे. बऱ्याच वेळेस सैतान आपल्या प्रार्थना अडवून ठेवायसाठी प्रयत्न करतो. प्रार्थना तुम्हाला करू देत नाही किंवा बसू देत नाही, तो तुम्हाला वेळ काढू देत नाही आणि तुम्हाला देवासोबत एक संबंध स्थापित करू देत नाही. आणि म्हणून त्या सैतानाला हलवणं गरजेचं आहे. प्रेमानं तो जाणार नाही. त्याच्यावर प्रेम करू नका. त्याला हकलायचा काय करा बरं? निश्चय करा की सैताना तुला माझ्या जीवनातून गेलंच पाहिजे. तुझं सामर्थ्य माझ्या जीवनात चालणार नाही, कारण मी कुणाचा आहे? मी येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. आणि येशूच्या रक्ताद्वारे मला काय घेतलेलं आहे? त्याच्या रक्ताने मोल देऊन विकत घेतलेलं आहे. तर निश्चित अर्थाने माझ्यावर सैतानाचे गड चालणार नाही. आणि जर माझ्यावर सैतानाचे गड चालणार नाही तर मी त्या सैतानाच्या गडांना बाहेर काढणार. हालेलुया. जर तुम्ही त्या गडांना बाहेर नाही काढलं, ते तोडले नाही, तर तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. कारण प्रार्थना मध्ये सैतानाचे गड असू शकतात की त्यामुळे तुमची प्रार्थना बंद पडेल किंवा प्रार्थना होणार नाही किंवा प्रार्थना थांबेल तुमची. अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून गडांना काय केलं पाहिजे? नेहमी हकललं पाहिजे, आपल्या जीवनातून बाहेर काढलं पाहिजे, कारण गड प्रार्थना नाही करू देत. आणि म्हणून त्या सैतानाच्या गडांना या ठिकाणी लिहिलेलं आहे की आत्म्याची तलवार हातामध्ये घ्या आणि प्रार्थना करून देवाजवळ जा, देवाला विनंती करा. कारण बऱ्याच वेळेस आपलं युद्ध माणसांच्या बरोबर नाहीये. आपलं युद्ध कोणाबरोबर आहे? सैतानातील आकाशातील दुरात्म्यांच्या बरोबर युद्ध आहे. आणि दुरात्म्यांच्या बरोबर जर युद्ध आहे तर ते तुमच्या आज्ञा देण्याने निघून जाणार. तुम्ही आज्ञा देऊ शकता त्यांना, कारण आज्ञा देण्याचा अधिकार जो येशूवर विश्वास ठेवतो, जो येशूच्या रक्ताद्वारे तारला गेलेला त्या प्रत्येक माणसाला आज्ञा देण्याचा अधिकार. त्या प्रत्येकाला हा अधिकार आहे की तो त्या सैतानाला म्हणू शकतो की माझ्या जीवनातून काय हो, निघून जा, कायमचं निघून जा. माझी प्रार्थना बंद पाडण्याचा तुला अधिकार नाही. माझी प्रार्थना, माझं देवासोबतचं रिलेशन हे बंद पाडण्याचा तुला अधिकार नाही. ते चालू राहणार आणि तुझं सामर्थ्य माझ्यावर काम नाही करू शकत. तुझी शक्ती माझ्या परिवारावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या शरीरावर काहीच काम नाही करू शकत. माझा संबंध देवासोबत दृढ राहणार आहे. तुझ्या शक्तीमुळे माझी प्रार्थना नाही बंद पडणार. हे तुम्हाला वारंवार कबूल करावं लागेल. त्याशिवाय तुमची प्रार्थना अगदी कन्सिस्टन्स, ज्याला आपण म्हणतो सतत, जी अगदी लगातार जी प्रार्थना करणं आहे ते होणार नाही जोपर्यंत तुम्ही ते हकलत नाही त्याला. कारण हे कारण असू शकतं प्रार्थना न करण्याचं. आणि म्हणून तपासा की तुमच्यामध्ये कोणतं कारण आहे. मी असं म्हणत नाही की ही सगळी कारणं तुमच्यामध्ये आहेत, पण काही कारणं यापैकी तुमच्यामध्ये असू शकतात, काही गोष्टी तुमच्यामध्ये असू शकतात. प्रार्थना त्याच्यामुळे बंद पडलेली असेल, थांबलेली असेल, कमी होत असेल किंवा त्याची वेळ कमी झाली असेल. तुम्ही ठरवलं असेल जास्त पण तुम्ही कमी करत असाल, असं होऊ शकतं. किंवा तुम्ही कन्सिस्टन्सी करू शकत नसाल, म्हणजे तुम्ही सोमवारी केली तर मंगळवारी नाही करत आहे, मंगळवारी केली तर आठवडाभर नाही करत आहे, असं होत असेल ते ह्या कारणांच्यामुळे होते. ही कारण काय करा? काढून टाका. आणि ही कारण जर निघाली तर प्रार्थना, तुम्ही सतत प्रार्थना अगदी रेग्युलर आणि चांगल्या प्रकारची प्रार्थना करू शकाल. 7वं कारण गलतीकरास पत्र 6वा अध्याय 9वं वचन आहे.
गलती का पत्र 6वां अध्याय 9 वचन, हिंदी में ऐसा लिखा है, हम भले काम करने में हियाव न छोड़े, क्योंकि यदि हम ढीले न हो तो ठीक समय पर कटनी काटेंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये वाचा ब्रदर. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हमें नहीं पता होता कि आत्मा में क्या काम हो रहा है. स्पिरिच्युअल ज्याला आपण जे आत्म्याचं जग आहे वेगळं. आत्म्याचं जग आहे का वेगळं? आत्म्याचं जग आहे. आत्म्याचं एक वेगळं जग आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित किंवा तुम्ही विचार पण केला नसेल त्याच्याविषयी, पण आत्म्याचं एक वेगळं जग आहे. तुम्हाला त्या आत्म्याच्या जगाविषयी विचार करावा लागेल, कारण आत्म्याच्या त्या जगाविषयी आपल्याला माहित नसतं. आपण कशामध्ये गुंतलेलो आहोत माहिती आहे? जगात गुंतलेलो. जगातल्या सामर्थ्यात, जगातल्या विचारात, जगातल्या माणसांच्या मध्ये आपल्याला आपल्या आई वडील, आपल्याला भाऊ बहीण, बायको, मुले, त्याच्यानंतर आपलं काम, नोकरी आणि आपलं बाकीचं जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे याच्या व्यतिरिक्त एक आत्म्याच्या जगामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे. आत्म्याच्या जगामध्ये तुम्हाला नरकात पाठवण्याची तयारी चालली. सत्य गोष्ट आहे, सांगतो तुम्हाला. आत्म्याच्या जगात काय चालली आहे? सैतानाचे आत्मे काय करतात? नरकात पाठवण्याची, माणसाला नरकात पाठवण्याची तयारी करतात. तुमच्या घरातला कोणता माणूस त्याच्या तावडीमध्ये किंवा त्याच्या कब्जामध्ये सापडतोय याचा प्रयत्न चाललेला आहे. आत्म्याचा चाललंय बरं. तुम्ही म्हणू नका की माझ्या घरात नाही चाललंय. नाही, सैतान सतत तो कधी हार मानत नाही. कधीच हार मानत. तुम्ही हार मानाल 10 वेळा, पण तो कधी नाही हार मानत. तो रोज नवीन संधी शोधतो, रोज नवीन संधी. येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा तो संधी शोधत राहिला शेवटपर्यंत. अगदी येशू क्रूसावर होता तो पर्यंत संधी शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणि तुमच्या जीवनामध्ये तो रोज संधी शोधण्याचा प्रयत्न करतो. निश्चित अर्थाने त्यांनी स्पेशल जे प्रार्थना करणारे माणसं आहेत ना, त्यांच्या पाठीमागे स्पेशल दूत लावले की याची प्रार्थना बंद पाडण्यासाठी तुझं काम. तुला दुसरं काही काम नाही, तेच काम करायचं. तू दुसरं काही काम करायचं नाही. प्रार्थना बंद करण्यासाठी सतत. आणि हे आत्म्याच्या जगात चालले. कुठं चाललेलं आहे? आत्म्याच्या जगात चालले. तुम्हाला ते दिसत नाही, तुम्हाला ते माहित नहीं है. हमें ये पता नहीं होता. और हम क्या बोलते हैं कि मेरी प्रार्थना इस वजह से, मेरी पत्नी की वजह से बंद हो गई, या मेरे पति की वजह से बंद हो गई, या मेरे विचारों की वजह से, मेरे कर्जे की वजह से बंद हो गई. नहीं, शैतान नहीं चाहता कि आप प्रार्थना करें. शैतान नहीं चाहता कि आपका जीवन परमेश्वर के साथ एक अच्छा समय आप बिताए. शैतान नहीं चाहता. आपको नरक ले जाने की तैयारी कर रहे हो, और वो हमेशा करते रहता है. हमेशा ऐसी आप उस बात को हमेशा ढूंढते रहता है कि आज मौका मिलेगा, आज मौका मिलेगा उसके जीवन में एंट्री करने का, आज मौका मिलेगा इसके फैमिली में एंट्री करने का, आज मौका मिलेगा कि इसके आप जॉब में मैं एंट्री करूं और सब बातों को मैं बिगाड़ दूं. और हमेशा वो चाहता है कि ये बातें करे. लेकिन इस बात को हमें नजरअंदाज नहीं करना. हमें परमेश्वर की आत्मा से इस बात के, अगर आप प्रार्थना करने वाले हैं, अगर आप परमेश्वर के साथ समय बिताना चाहते हैं, अगर आप परमेश्वर के साथ एक अच्छा समय बिताकर प्रार्थना लाइफ जीना चाहते, तो आत्मा के जीवन में या आत्मा की जगत में क्या चल रहा है, इस बात को जानने के लिए परमेश्वर से या पवित्र आत्मा से आपको विनती करना होगा कि प्रभु इस वक्त क्या चल रहा है ये मुझे दिखा, और सही रीति से मैं प्रार्थना कर सकूं. हालेलुया. अगर आप ये नहीं कर पाए तो आपकी प्रार्थना कर तो पाएंगे आप, लेकिन 10 मिनट, बस 20 मिनट इसके ऊपर नहीं जा पाएंगे. या आपकी प्रार्थना कब बंद हो जाएगी आपको भी नहीं पता चलेगा, क्योंकि आपकी प्रार्थना को बंद करने के लिए आत्मा के जगत में बहुत कुछ चल रहा है, और परमेश्वर भी काम कर रहा है. मैं नहीं ये नहीं बताना कि ये सिर्फ शैतानी काम कर रहा है. परमेश्वर की आत्मा या परमेश्वर के स्वर्गदूत भी आपके लिए काम कर रहे हैं. परमेश्वर का स्वर्गदूत भी चाहता है कि आप स्वर्ग में जाए. उसके लिए आपकी सुरक्षा करना, आपके ऊपर हमेशा परमेश्वर की कृपा बने रहे, इसके लिए वो प्रार्थना, इसके लिए वो काम कर रहे हैं. पवित्र आत्मा आपके लिए काम कर रहा है, परमेश्वर आपके लिए काम कर रहा है. परमेश्वर का काम भी चल रहा है और शैतान के दूत का भी काम चल रहा है. यह आत्मा के जगत में चल रहा है सब कुछ, और इस आत्मा के जगत को आपको जानना ही पड़ेगा. अगर जानेंगे नहीं तो आपकी प्रार्थना, बहुत सारे लोगों को ये पता नहीं है कि आत्मा में क्या चल रहा है, आत्मा के जगत में क्या काम चल रहा है. इसलिए वो क्या कर नहीं पाते? प्रार्थना नहीं कर पाते.
लक्षात ठेवा, प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा पत्ता लागला पाहिजे किंवा त्याविषयी सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे की माझी प्रार्थना ज्यावेळेस तुम्हाला सगळं काही बरोबर वाटलं आणि सगळ्या काही गोष्टी मी धमकावतो पण मी माझं काही पाप पण नाहीये, मी वेळ पण काढतो, सगळं काही बरोबर आहे, पण आत्म्याच्या जगात मला काही चाललंय ते माहित नाही. कारण हे जे मी तुम्हाला पहिले जे पॉईंट सांगितले ना, हे सगळे जे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे पॉईंट चांगल्या प्रकारे पालन करणाराच व्यक्ती या स्टेजपर्यंत जातो. आत्म्याच्या जगात काय चाललंय, नाहीतर तो त्या तिथपर्यंत येतच नाही. ज्याच्या जीवनात पाप आहे त्याला आत्म्याच्या जगातले काही देणं घेणं नाही, कारण तो नरकाच्या दिशेला सतत आणि सतत तो जात राहणार त्या दिशेला. पण तुम्हाला माहित आहे का, सैतानाची इच्छा आहे की तुम्ही नरकामध्ये जा, पण देवाची इच्छा आहे मात्र तुम्ही स्वर्गामध्ये जा. त्यासाठी देवाचे स्वर्गदूत सुद्धा प्रयत्न करत आहेत, पवित्र आत्मा सुद्धा प्रयत्न करत आहे. परमेश्वर रोज तुम्हाला त्याच्या वचनातून बोलत आहे. आता सुद्धा देव तुमच्याशी बोलत आहे आणि सांगत आहे की मी तुला स्वर्गात नेऊ इच्छितो. हालेलुया. मी तुला स्वर्गाच्या रस्त्यावरती घेऊन जाण्यासाठी इथं आणले आज, आणि या गोष्टी मी तुला यासाठी शिकवत आहे की तू रोज प्रार्थना करावीस. हालेलुया. लक्षात घ्या, हे देवाचंच काम आहे. सैतानाची इच्छा नव्हती की आज तुम्ही सकाळी इथे यावं, पण देवाची इच्छा होती की तुम्ही इथे येऊन बसावं, आणि देवाची इच्छा होती की तुम्ही येऊन बसून ते ऐकावं. यासाठी ऐकावं की तुम्हाला प्रार्थना त्याला तुमच्याकडून प्रार्थना करून घ्यायची. हालेलुया. जे कारण आहेत ती कारण तुम्हाला सांगितली गेली पाहिजेत. लक्षात घ्या, मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आत्म्याच्या जगामध्ये चाललेल्या आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, धमकावलं पाहिजे. कारण आपण थकतो का माहितीये, आपण प्रार्थना नाही करत, त्याचं कारण इथे लिहिलेलं आहे. काय कारण त्या वचनात लिहिले की न थकलो तर आपल्याला यथाकाळी काय करणार पडणार आहे, आपल्यामध्ये पीक पडणार आहे. पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही म्हणून आपण काय करतो, तो आपण कंटाळतो, दमतो. बरीच लोक अशा आहेत की त्यांनी प्रार्थना त्यांची बंद पडली. का बंद पडली माहितीये, कारण रिझल्ट मिळाला नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल की येशू जादूगर आहे तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. येशू जादूगर आहे, येशू जिन नाहीये, येशू जादूगर पण नाही. आणि इमिजिएट रिझल्ट, इमिजिएट म्हणतो ना आपण, तुरंत जे रिझल्ट आहेत ना ते तुरंत किंवा लगेच रिझल्ट हवा असतील तर येशूकडे यायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. हालेलुया. बायबल मधले असे हजारो उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो की त्यांच्या जीवनात लगेच रिझल्ट मिळालेच नाही, इमिजिएट रिझल्ट मिळालेच नाही, तरी सुद्धा ते देवाचं गौरव करतात. बायबल मध्ये एक वचन आहे, तुम्हाला माहिती आहे, एक वचन आहे बायबल मध्ये, एक असं वचन आहे की त्या वचनात तुम्ही विचार केला असेल की अरे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांना त्यांच्या जीवनभर जी प्रतिज्ञा देवानं त्यांना दिली होती ती प्रतिज्ञा त्यांना त्या प्रतिज्ञेनुसार प्राप्त नाही झालं तरी सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला. आता या वचनावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना, हिब्रू लोकांच्या पत्रात 11व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, आणि तिथं असं लिहिलंय की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी जे देवानं नेमलं होतं ते त्यांच्या डोळ्याला दिसलं नाही किंवा ते त्यांनी अनुभवलं नाही. जसं अब्रामाला परमेश्वराने सांगितलं होतं की वाळूच्या कणा इतकी तुझी काय होईल, संतती होईल. पण तो जिवंत असताना त्याला किती मुलं झाली होती? एकच मुलगा झाला होता, जो अभिवचनाचा मुलगा एकच होता. वाळूच्या कणा इतकी तो जिवंत असताना संतती झाली का? हजारो वर्षांनंतर झाली, लगेच झालेली नाही, कितीतरी वर्षानंतर झाले. जोपर्यंत अब्राम मेला त्याच्यानंतर याकोबा इसाकाला, याकोबानंतर त्याला 12 मुलं झाली, 12 मुलांचे 400 वर्षानंतर 430 वर्षानंतर 10 लाख लोक झाली, आणि 10 लाख लोकांनंतर आज आपण येशू ख्रिस्त आल्यानंतर आपण पाहतो की वाळूच्या कणा इतकी त्याची संतती. पण अब्राम जिवंत असताना हे झालं का? नाही झालं. तरी सुद्धा अब्रामाचं बायबलच सांगतं की अब्रामाने विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व असा गण्य झाला. याचा अर्थ काय की इमिजिएट रिझल्ट मिळाला नाही तरी सुद्धा त्यांचा विश्वास होता. मी असं म्हणत नाही की इमिजिएट रिझल्ट मिळत नाही, असं नाही मी म्हणत आहे. काही जणांच्या बाबतीत इमिजिएट रिझल्ट मिळतो, पण काही जण जे इमिजिएट रिझल्ट मिळत नाही किंवा लगेच त्यांच्या जीवनात कामच होत नाही, मग त्यांनी प्रार्थना बंद करावी का? त्यांनी प्रार्थना बंद करायची का? कारण हजारो लोक जातात चमत्कारासाठी आणि एखादाच बरा होतो. येशू ख्रिस्ताने 3 माणसांना जिवंत केलं. येशू ख्रिस्ताने किती जणांना जिवंत केलं? 3. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष जगला होता पृथ्वीवरती. किती वर्ष? 33.5 वर्ष. आणि मला सांगा किती? 3 आपल्याला बायबलमध्ये 3 लिहिले, माहित नाही आपल्याला किती झाले. पण प्रत्येक वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताने माणसांना जिवंत केलं असेल? नाही जिवंत केलं. येशूच्या काळामध्ये त्याच्या मोहल्ल्यात, त्याच्या गल्लीत, गालिलामध्ये किंवा यरूशलेमेत किंवा अजून बऱ्याच ठिकाणी कितीतरी माणसं मरण पावले असेल, प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं नाही. का नाही जिवंत केलं?
काय येशू ख्रिस्ताला दुःख नव्हतं त्यांच्याविषयी? येशूला वाटत नव्हतं की त्यांनी दुःख त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असाव्या? पण लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने त्यांना जिवंत न करण्याचं किंवा इमिजिएट बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या नाहीत किंवा केल्या नाहीत. येशूने कधीही जो रिझल्ट आणला तो सगळा इमिजिएट होता, त्या गोष्टीत काही शंका नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे की इमिजिएट रिझल्ट मिळत नाही म्हणून काही लोक प्रार्थना बंद करतात. मला सांगायचं तुम्हाला काय की इमिजिएट रिझल्ट मिळाला नाही याचा अर्थ प्रार्थना बंद करावा असा अर्थ होत नाही. इमिजिएट रिझल्ट नाही मिळाला तरी सुद्धा आपली प्रार्थना कंटिन्यूपणे चालू राहिली पाहिजे. हालेलुया. पण बायबल सांगतं यथाकाळी तुमच्या पदरी पीक पडेल. हालेलुया. यथाकाळी, मग कदाचित 1 वर्षाने मिळेल, 2 वर्षांनी मिळेल, पण बायबल असं सांगतं की तुमचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. आज अब्राहम स्वर्गातून पाहत असेल की माझी संतती वाळूच्या कणा इतकी झालेली, स्वर्गातून दिसते का त्याला? निश्चित अर्थाने त्याला माहिती आहे, निश्चित अर्थाने त्याला माहिती आहे. देव त्याला ही आठवण करून देत असेल की तुला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण आज अभिवचनाद्वारे अब्राहमाची संतती आहोत. देव त्याला आठवण करून देत आहे. लक्षात घ्या, मरण किंवा मृत्यू किंवा अजून बाकीच्या गोष्टीला हे देवासाठी महत्वाचं नाही, तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं. मरण ह्या गोष्टी, कारण मेल्यानंतर मनुष्याचं जीवन संपत नाही असं बायबल सांगतं. मनुष्याचं जीवन काय होतं? फक्त ट्रान्सफर होतं. एका रिलेम मधून आपण दुसऱ्या रिलेम मध्ये जातो. ज्याला आपण असं म्हणतो ना की ह्या जगाच्या परिस्थितीतून आपण पुढे आत्म्याच्या परिस्थितीमध्ये जातो. एवढाच फरक होतो, दुसरं काही होत नाही. आपल्याला असं वाटत राहतं की नाही 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 परमेश्वर ते पूर्ण कधी करणार नाही, त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. ह्या गोष्टी दुसरा विषय आहे. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की इमिजिएट रिझल्ट मिळाला नाही तर प्रार्थना बंद करू नका. काही लोकांची प्रार्थना इमिजिएट रिझल्ट किंवा लगेच रिझल्ट न मिळाल्यामुळे बंद पडलेली आहे. आणि काही लोकांची प्रार्थना आत्म्यामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना माहित नाही म्हणून बंद पडलेले आहे. तर ही दोन्ही कारणं तुमच्या जीवनातून निघून गेली पाहिजे. आत्म्यातलं काय चाललेलं आहे हे देवाला विचारा की पवित्र आत्म्यात मला तू दाखव की काय चाललेलं आहे माझ्या आजूबाजूला. त्यामुळे माझी प्रार्थना कंटिन्यू सुरू राहील, कारण मला माझा देव मला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आहे का नाही? आहे. कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटतं की प्रभू 1 वर्षापासून मी प्रार्थना करतोय, या बाबतीत मला रिझल्ट नाही मिळाला. पण परमेश्वर सांगतो की तुम्ही न थकता करत राहा, परमेश्वर तुम्हाला रिझल्ट देईल. हालेलुया. असा कोणीही व्यक्ती नाही जो येशू जवळ आला आणि रिकाम्या हाताने परत गेलाय. सगळ्यांना परमेश्वराने देऊन टाकलेलं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की देव तुमच्या प्रार्थनांचं उत्तर देणार म्हणजे देणार. त्याला अशी शंका सुद्धा मनात बाळगण्याची गरज नाही की मला मिळणार की नाही मिळणार. परमेश्वर तुमच्यासाठी काम करताय, लेकरांसाठी काम करताय. बायबल सांगतं की त्याच्या हजारो पिढ्यावर दया करतो. एका पिढीवर नाही. केवळ तुम्ही प्रार्थना केली म्हणून केवळ तुमच्यावरच दया होणार नाही. केवळ तुमची समस्या त्याला नाही सोडवायची, तुमच्या लेकरांची सोडवायची आहे आणि तुमच्या हजारो पिढ्यांची सोडवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केवळ अब्राहमाने विश्वास ठेवला, पण बायबल सांगतं की त्याच्या हजारो पिढ्यावर त्याच्या अभिवचनानुसार त्याने दया केली की नाही केली. हालेलुया. त्याचं अभिवचन व्यर्थ गेलेलं नाही. 25 वर्ष त्याला लागली असतील, पण त्याच्या हजारो पिढ्यावरची दया मात्र निघाली नाही. हालेलुया. कदाचित तुम्हाला असं वाटतं की मला वेळ झाला, प्रार्थना बंद करू नका. तुम्हाला वेळ लागला असेल, तुम्हाला इमिजिएट रिझल्ट मिळाला, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या बाबतीत देवाची इच्छा ती होती. पण काही लोकांच्या बाबतीत देवाची इच्छा तशी नसते. काही लोकांना लवकर रिझल्ट मिळत नाही. लवकर रिझल्ट मिळाला नाही याचा अर्थ प्रार्थना बंद करणे नाही, कारण काही लोकांनी तसं केलेलं आहे. आणि म्हणून काही लोकांची प्रार्थना यासाठी बंद पडते की परमेश्वर काम नाही करत असं त्यांना वाटतं. आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तुमच्या डोक्यातून निघाली पाहिजे की इमिजिएट रिझल्ट नाही मिळाला तरी माझी प्रार्थना चालू ठेवायची आहे. 8वी गोष्ट, मत्तयाचं शुभवर्तमान 26वा अध्याय 21वे वचन. दोन गोष्टी फक्त आहेत, 8 आणि 9 आपण काढू आणि मग बंद करूया. मत्तय 26:41. तुम्हाला माहिती आहे ते? वाचा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. हालेलुया. यहाँ पर क्या बताया गया कि परीक्षा में ना पढ़ो, इसलिए क्या करो? प्रार्थना करो. क्योंकि आगे क्या लिखा है कि हमारी आत्मा तो बहुत ही उत्सुक है या बहुत ही प्रार्थना करने के लिए उत्सुकता है उसके अंदर, लेकिन हमारा शरीर जो है, देह जो क्या है, कमजोर है. और कमजोर देह हमें प्रार्थना नहीं करने देता, या कमजोर देह हमें उठने नहीं देता, कमजोर देह हमें घुटने नहीं टेकने देगा, कमजोर देह हमें हमेशा प्रार्थना से भटकाते रहेगा, या कमजोर देह हमें प्रार्थना से दूर रखेगा. इसलिए हमें क्या करते रहना है? एक 8वां कारण है कि हमारा जो शरीर है कमजोर है, इसलिए हम क्या कर नहीं पाते? प्रार्थना नहीं कर पाते. हालेलुया. हालेलुया.
हमारे शरीर की वजह से हम प्रार्थना नहीं कर पाते। बाजू वाले को बोले अपने शरीर को मजबूत रखना प्रार्थना के लिए। हालेलुया। बायबलमध्ये एक वचन असं आहे की ते नशेसाठी नाही तर आपलं शरीर मजबूत राहावं यासाठी योग्य वेळी काय करतात बरं भोजन करतात। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। योग्य वेळी काय करतात भोजन करतात। तुम्हाला असं वाटत असेल की मी कमजोर शरीरामुळे प्रार्थना नाही करू शकत तर तुम्हाला वेळेवर जेवण करण्याची गरज आहे। तुम्हाला असं वाटत असेल की मी कमजोर शरीरामुळे प्रार्थना नाही करू शकत, योग्य झोप घेण्याची गरज आहे। बाजूला सांगा तुला झोप घेण्याची गरज आहे, योग्य झोप घेण्याची गरज आहे। रात्रभर जागून मोबाईल वरती प्रार्थना नाही करू शकत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही दिवसभर डोळ्यासमोर मोबाईल किंवा टीव्ही समोर ठेवून तुम्ही प्रार्थना नाही करू शकत। कारण सकाळी उठून जर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर तुमचे डोळे काय राहिले पाहिजेत, व्यवस्थित राहिले पाहिजेत, तरच तुम्ही प्रार्थना करू शकताय। दिवसभर अगदी ढोर मेहनत करून तुम्ही प्रार्थना करू शकत नाही। प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला शरीर काय ठेवावं लागेल, थोडंसं तंदुरुस्त ठेवावं लागेल आणि हे तपासावं लागेल मी कोणत्या वेळी फ्रेश असतो। माझं शरीर कधी थकलेलं नसतं। थकलेल्या शरीराने तुम्ही प्रार्थना नाही करू शकत। थकलेल्या शरीराने तुम्हाला रात्री, कारण आपण दिवसभर थकतो आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला 2 तास आपण ठरवलं की बाबा मी रात्रभर मी 2 तास रात्रीचं प्रार्थना करणार। शक्य आहे का दिवसभर तुम्ही कष्ट केल्यानंतर रात्रीचं प्रार्थना करणं? शक्य नाही, कारण शरीर काय आहे नेहमी कमजोर आहे, थकलेलं आहे आणि ते शरीर तुम्हाला प्रार्थना नाही करू देणार। तर तुम्हाला काय करावं लागेल, एक ठराविक वेळ अशी करावी लागेल की ज्यावेळेस मी थकलेला नसतो, माझं डोकं फ्रेश असतं, माइंड फ्रेश असतं, माझं शरीर अगदी फ्रेश असतं, कुठल्याही प्रकारचा मला डिस्टर्ब नसतो आणि त्यावेळेस मी प्रार्थना करणार। माझं शरीर पण तयार असतं, गुडघे पण तयार असतात प्रार्थना करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारे माझ्यासमोर डिस्ट्रॅक्शन येत नाही। ती वेळ तुम्हाला निवडावं लागेल, कारण शरीराच्या थकव्यामुळे तुम्ही प्रार्थना करू शकणार नाही। कारण ते कारण आहे की शरीराच्या थकव्यामुळे आपण बऱ्याच वेळेस प्रार्थना करत नाही आणि म्हणून ज्या वेळेस शरीर फ्रेश आहे त्यावेळेस प्रार्थना करा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। शरीराला कमजोर ठेवून तुम्ही प्रार्थना नाही करू शकत, कारण शरीरच आहे जे देवासाठी माध्यम आहे प्रार्थना करण्याचं। शरीर नसेल तर प्रार्थना नाही करू शकत तुम्ही। शरीरालाच गुडघे टेकलेले गुडघे आहेत आणि शरीराद्वारेच आपण बोलणार पण आहोत, शरीराद्वारेच आपले डोळे पण तिथंच आहेत आणि म्हणून डोळे असतील किंवा मुख असेल किंवा गुडघे असतील या गोष्टी प्रार्थनेसाठी आवश्यक आहेत आणि त्या मजबूत असायला हव्यात। हालेलुया, त्या चांगल्या असायला हव्यात तरच तुम्ही प्रार्थना करू शकताय आणि जर त्या चांगल्या नसतील तर तुम्ही प्रार्थना नाही करू शकत। आणि म्हणून काय करा, शरीर कमजोर असेल त्यावेळेस नका करू, कारण शरीराच्या कमजोरीपणा तुम्ही करू नाही शकत। भलेही बऱ्याच वेळेस जे प्रार्थनेमध्ये जास्त मुरलेले किंवा जास्त प्रार्थनेची ज्यांना सवय आहे ते थकलेल्या शरीराने सुद्धा प्रार्थना करू शकतात। जे जास्त मुरलेले असलेले लोक, बरं असं नाही की जे लोक ज्याला आपण असं म्हणू शकतो की ते नवशिके आहेत, ते नवशिके थकलेल्या शरीराने प्रार्थना करू शकत नाही, पण जे अगदी मुरलेले आहेत प्रार्थनेत, रोज त्यांना प्रार्थनेची सवय आहे, रोज 2 तास 4 तास बसण्याची सवय, ते थकलेल्या शरीराने पण प्रार्थना करू शकतात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। येशू त्याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे। तो थकलेल्या शरीराने पण प्रार्थना करत होता, कारण बायबल सांगतं गेतसेमनी बागेमध्ये ज्यावेळेस तू गेला दिवसभर त्याचा सेवा चालू होती, काम चालू होतं, पण थकलेल्या आवाज सुद्धा तो काय करत होता, प्रार्थना थकला होता, त्याचा घाम रक्तासारखा टपकत होता असं लिहिले त्या ठिकाणी। थकलेला शरीर दिवसभर तो सेवा करायचा, दिवसभर पायी प्रवास करायचा, दिवसभर येशू ख्रिस्त पायी चालायचा, नावेतून प्रवास असायचा आणि खडतर प्रवास होता। असं काही त्यावेळेस कुठली साधनं नव्हती, बोलण्याचं काम जे आहे ते अगदी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला करायला लागायचं आणि बायबल सांगतं की येशू मधून शक्ती निघून जात होती। काय करत होती, कारण बरे करायचं म्हणजे नंतर त्यानंतर शारीरिक, कारण येशू एक मनुष्यच होता, ज्यावेळेस तो सेवा करत होता त्यावेळेस किंवा तो या पृथ्वीवर आला होता त्यावेळेस मनुष्य 100% तो काय होता, मनुष्य होता आणि मनुष्य काय करतो, थकतो। मनुष्य काय होतो, थकतो आणि त्या थकलेल्या अवस्थेत तो रात्रभर प्रार्थना करतो। प्रेज द लॉर्ड, कारण त्याला प्रार्थना करण्याची सवय होती, त्याला प्रार्थना करण्याची सवय लावली होती शरीराला। त्यांनी शरीराला त्या ढाच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो ना, जो ढाच्यामध्ये टाकलेला होतं त्या ढाच्यामध्ये टाकल्यामुळे तो कधीही प्रार्थना करू शकतो। प्रेज द लॉर्ड, तुम्ही जर ढाच्यामध्ये टाकलेला असाल तर मग शरीर कमजोर असलं तर तुम्ही करा। प्रेज द लॉर्ड, कारण तिथं ह्या मुद्दा खोडून निघेल त्यांच्यासाठी। पण जी लोक तुम्हाला योग्य वेळ शोधावं लागेल, न थकलेल्या शरीराचं तुम्हाला वाट बघावं लागेल, मग तुम्ही दिवसभर किंवा आठवडाभर थकलेले असाल तर तुम्ही कधीच नाही प्रार्थना करू शकत। आणि म्हणून काय करा, अशी एक वेळ शोधा की ज्यावेळेस तुमचं शरीर फ्रेश असतं। सर्वात महत्वाची गोष्ट, 9वी गोष्ट की तुम्ही क्षमा न करता कधीच प्रार्थना करू शकत नाही। क्षमा न मागता म्हणत नाही मी, क्षमा न करता प्रार्थना नाही करू शकत। दुसऱ्याला तुम्हाला क्षमा न करता तुम्ही कधीच प्रार्थना नाही करू शकत। मत्ती सुवर्तमान 6 अध्याय 12 वचन।
हालेलुया. थैंक यू सर. हालेलुया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 12वा वचन. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. हालेलुया. हालेलुया. त्याचा 5वा अध्याय 24वा वचन वाचा. मत्तयाचं. तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या दोन्ही वचनांच्या द्वारे आपल्याला एकच गोष्ट कॉमन बघायला मिळते, ती म्हणजे काय की आपल्या भावाला किंवा ज्याच्या जो व्यक्ती आपलं ऋण देणार आहे किंवा जो व्यक्ती आपल्या बाबतीत ज्यानं अपराध केलेला आहे, ज्यानं आपल्या चूक केलेली आहे, त्या माणसाला काय करायचे? आपल्याला क्षमा करायचे. बाजूला सांग, क्षमा न करता तू प्रार्थना नाही करू शकत. कारण क्षमा करणंच तुम्हाला देवाजवळ जास्त घेऊन जायचं. कारण तुम्ही क्षमा मागाल तर खरे आपल्या स्वतःच्या पापांसाठी, पण दुसऱ्याला क्षमा करायची की नाही हे मात्र तुमचा अधिकार आहे. दुसऱ्याला तुम्ही क्षमा करायची की नाही हा काय तुमचा अधिकार आहे. पण बऱ्याच वेळेस आपण स्वतः क्षमा मागतो देवाजवळ, पण आपण दुसऱ्याला क्षमा नाही करत. पण जसा तुम्हाला क्षमा मागायचा अधिकार आहे, तसं दुसऱ्याला सुद्धा क्षमेचा अधिकार आहे. आणि तुम्ही त्यांना क्षमा केली पाहिजे. मग कदाचित तो तुमचा मोठा अपराधी असू शकतो, कदाचित त्यानं तुमच्या विरोधात खूप मोठी चूक केलेली असू शकते, कदाचित तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं असू शकतं, पण त्यांना क्षमा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही क्षमा केल्याशिवाय तुम्ही देवाजवळ जाऊ शकणार नाही. कारण क्षमा न करणं हे प्रार्थनेसाठी अडखण असू शकतं. बऱ्याच लोकांचं अडखण क्षमा न करणं आहे. बऱ्याच लोकांनी दुसऱ्याला क्षमा न केल्यामुळं आज ते देवापासून लांब आहेत. मी बऱ्याच लोकांना असं ओळखतो की जे लोकांना क्षमा नाही करत, त्याच्यामुळं देव त्यांच्या जीवनामध्ये काम नाही करत आहे. कारण देवा लोकांना क्षमा केल्याशिवाय देव तुमच्या जीवनातले रस्ते मोकळे नाही करणार. तुमच्या ज्या वाटाची बंधनं आहेत ती बंधनं तुमच्या जीवनातून रिकामे नाही होणार, कारण तुम्ही त्यांना क्षमा केलेली नाही. देव म्हणतो पहिल्यांदा काय कर, तू देवाला दान द्यायला आलेस का, पहिल्यांदा आपल्या भावाबरोबर काय कर, समेट कर. समेट कर म्हणजे काय कर, त्याला क्षमा कर. समेट कर म्हणजे काय, क्षमा कर. त्याला क्षमा केल्याशिवाय समेट नाही करू शकत. कारण तुमचा त्याचा बिनसलेला आहे किंवा तुमचा त्याचं काहीतरी वाईट झालेलं आहे तुमच्यामध्ये, तुमचे संबंध बिघडलेले आहेत. ते संबंध व्यवस्थित त्याच वेळेस होतील ज्यावेळेस क्षमा करा. एकमेकांना क्षमा करा, त्याच वेळेस संबंध व्यवस्थित होतील. आणि संबंध व्यवस्थित आल्यानंतर झाल्यानंतर दान अर्पण करायचं आहे. अर्पण करणं, आपण प्रार्थना करतो म्हणजे काय, देवाजवळ आपण एक प्रकारे आपलं अर्पण करत आहोत. आपल्या स्वतःचं शरीराचं अर्पण करत आहोत, आपल्या प्रार्थनांचं अर्पण करत आहोत. आणि देवाला जर आपण अर्पण करतोय तर क्षमा न करता आपण अर्पण करू शकत नाही. लक्षात घ्या, दान असेल किंवा प्रार्थना असेल ही क्षमा करूनच सादर करायची आपल्याला. कारण प्रार्थना ही आपण जर क्षमा केली नाही तर आपल्या पापांची आपल्याला क्षमा होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. जशी आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तो आमच्या ऋणे आम्हास सोड. जर तुम्ही तुमच्या ऋणास ऋण नाही सोडलं तर तुमची ऋण सोडली जाणार नाही, तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही. कर्ज त्या ठिकाणी कर्ज लिहिलेलं आहे. आणि जशा प्रकारे आपण इतरांचे कर्ज माफ केले तशीच आपली कर्ज काय होतील बरं, माफ होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्तानं ते उदाहरण देत असताना त्या नोकराचं चाकराचं उदाहरण दिलेलं आहे, जो राजासमोर जातो आणि राजाला काय म्हणतो बरं की मला मागून घ्या, कारण माझ्याजवळ फेडण्यासाठी काय नाही. राजा त्याच्यावर दया करतो आणि त्याला सोडून देतो. तो म्हणतो जा, मी तुला माफ केलं. पण ज्यावेळेस त्याचा सोबती त्याला भेटतो रस्त्यामध्ये आणि तो काय करतो, त्याच्याजवळ जातो. तो म्हणतो माझं कधी परत देणार आहेस, आणि परत देणार. तो म्हणतो अरे माझ्याजवळ नाहीये. तो म्हणतो नाही मला तुझ्याकडून परत हवं. आणि ही गोष्ट राजाच्या कानावर पडते. आणि राजाच्या कानावर पडल्यानंतर राजा म्हणतो की जसं मी तुला माफ केलं होतं तसं तूही त्याला माफ करायला हवं होतंस. जर प्रभूकडून तुम्ही क्षमा प्राप्त केली तर प्रभू जवळ जा आणि प्रभूला म्हणा की प्रभूजी मी त्या माणसाला क्षमा करतो. ज्या माणसाविषयी चूक आहे तुमच्या मनात, असं वाटत असेल की याने माझा अपराध केलाय, त्याला क्षमा करा. तुमची प्रार्थना स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल. तुम्ही देवाजवळ चांगल्या प्रकारची प्रार्थना करू शकाल. मी 9 कारण तुम्हाला सांगितलं. पहिले कारण होतं की तुमच्याजवळ वेळ नाही म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करू शकत, हे कारण असू शकतं. दुसरं म्हणजे काय, तुम्हाला शंका असू शकते म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करणार. आणि तिसरं कारण होतं की तुमच्या मनात तुमचे विचार भटकतात म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करत. आणि चौथी गोष्ट होती की तुम्हाला प्रार्थनेचं महत्व किंवा त्याच्याविषयीचा फायदा माहित नाही म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करत. किंवा तुमच्या मनामध्ये 5वी गोष्ट पाप असू शकतं, त्या पापामुळे तुम्ही प्रार्थना नाही करणार. आणि 6वी गोष्ट
तुमच्या जीवनामध्ये सैतानाची बंधनं असू शकतात आणि म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करत. आणि सातवी गोष्ट, कदाचित आत्म्यातलं जे जग आहे त्याचं काम तुम्हाला माहित नसेल म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करत, किंवा तुमच्या मनामध्ये एक प्रकारे लवकर रिझल्ट नाही मिळाले म्हणून तुम्ही प्रार्थना बंद करत असाल. आणि आठवी गोष्ट आहे की तुमचं शरीर थकलेलं असू शकतं म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करत. आणि नववी गोष्ट, तुम्ही क्षमा नाही केली म्हणून तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. मी असं म्हणत नाही की ही सगळी कारणं तुमच्यामध्ये असतील, एखादं कारण तुमच्यामध्ये असेल, एखादी अशी गोष्ट असेल की तुम्ही त्याचा सामना करत असाल, तुम्ही त्याला फेस करत असाल, तुम्ही त्याची संघर्ष करत असाल, तर आजच तो संघर्ष संपवा. देवाजवळ जाऊन देवाला म्हणा की प्रभूजी हा संघर्ष माझ्या जीवनातून काढून टाक, माझी प्रार्थना जास्त इफेक्टिव्ह होऊ दे, परिणामकारक होऊ दे आणि जास्त इफेक्टिव्हली मी तुझी प्रार्थना तुझं डेव्हलप करत नाही. या आपण सगळेजण डोळे बंद करूया, देवाजवळ जाऊया. या आपण सगळेजण उभे राहूया.